कंसाने त्यांचं भव्य स्वागत केलं. त्यांना राहण्यासाठी एक महाल दिलेला आहे. परमात्मा यांनी आराम न करता मथुरा नगरी पाहायचं ठरवलं. आणि कृष्ण बलराम जेव्हा मथुरा नगरी पाहत असताना कंसाची एक दासी होती कुब्जा नावाची, तिचं कल्याण केलं, तिचं कुबड नाहीसं करून तिला सुंदर बनवलं आहे. कंसाच्या एका धोब्याचा उद्धार केला भगवंताने. आणि भगवान परमात्मा ज्या ठिकाणी यज्ञ ठेवला आहे त्या यज्ञशाळेमध्ये येतात. कंसाने अशी योजना केली होती की कृष्ण बलराम जसे यज्ञशाळेच्या दारात येतील तसं एक हत्ती होता कुवलयापीड नावाचा, त्याला दारू पाजली होती. आणि तो हत्ती फार शक्तिशाली होता, ताकदवान. तो हत्ती भगवंताला मारण्यासाठी देवाच्या अंगावर सोडायचा अशी योजना बनवलेली होती. देव जसं त्या ठिकाणी यज्ञशाळेच्या दारात आले तसं सैनिकांनी तो हत्ती सोडलेला आहे. तो हत्ती भगवंताला मारण्यासाठी पळत आला. तेव्हा भगवंताने तो हत्ती सहज एका हाताने उचलली, त्याची सोंड पकडली, गरगर त्याला फिरवले आणि आकाशामध्ये फेकून दिलं. तेव्हा तो हत्ती आकाशात खूप उंचवर गेला आणि तिथून खाली येऊन जमिनीवर आपटला, मरण पावला. हत्तीला मारल्यानंतर परमात्मा त्या यज्ञशाळेत प्रवेश करतात. कंसाने दुसरी योजना बनवली होती. हत्तीच्या तावडीतून वाचला तर कंसाचे काही मल्ल होते, पहिलवान. त्या पहिलवानांनी देवाला मारायचं असं ठरवलं होतं. तेव्हा त्या कंसाच्या पहिलवानांनी देवाला मल्लयुद्धाचं आमंत्रण दिलं. देवाचं आणि कंसाच्या पहिलवानांचं मल्लयुद्ध झालं. भगवंताने सर्वांना मारलं. तेव्हा कंस आता घाबरून सिंहासनावर उठला आणि पळायला लागला. भगवान परमात्मा कंसाला पकडतात, कंसाला खाली पाडून त्याच्या पोटावर बसतात आणि एक जोरदार प्रहार त्याच्या छातीवर मारला आणि कंस मरण पावला. एकदाच प्रहार केला, एकच बुक्की दिली, एका बुक्कीमध्ये त्याची प्राणज्योत मालवली. आणि कंस मरण पावल्यानंतर सर्व मथुरा नगरीमध्ये आनंद साजरा केला. कंसाच्या अत्याचारापासून सर्व नगरीची सुटका झाली आहे. भगवंताने सर्वप्रथम आपले आजोबा उग्रसेन यांना तुरुंगातून सोडवलं आहे. त्यानंतर आपले माता पिता वसुदेव महाराज देवकी मातेला तुरुंगातून मुक्त केलं आहे. आणि सिंहासनावर स्वतः न बसता त्यांनी आपले आजोबा उग्रसेनी यांना सिंहासनावर बसून त्यांना राजा घोषित केलेला आहे. कंस मारल्यानंतर कंसाच्या 2 बायका होत्या, अस्ती आणि प्राप्ती. त्या जरासंधाच्या मुली होत्या. त्या आपल्या बापाकडे गेल्या. जरासंधाने आपल्या जावयाचा बदला घेण्यासाठी सैन्य जमवलं आणि मथुरेवर आक्रमण केलं. भगवंताने त्याचा पराभव केला. पण तो एवढ्यावर थांबला नाही. परत तो वापस गेला आणि दुसऱ्यांदा आक्रमण केलं. दुसऱ्यांदाही भगवंताने त्याचा पराभव केला. भागवतात वर्णन आलं, तो 17 वेळा मथुरेवर चालून आला आणि 17 वेळा त्याचा पराभव झाला. 18वी वेळ त्याने साधू संतांना पकडून तुरुंगात डांबलं आणि त्यांना सांगितलं की यावेळी जर मी हरलो, पराभव झाला, तर वापस आल्यानंतर सर्वांना मी मृत्यूदंड देईल. माझ्यासाठी तुम्ही यज्ञ करा. तेव्हा देवाने विचार केला, आपण अवतार घेतला धर्माच्या स्थापनेसाठी. जर यावेळी मी जरासंधाला हरवलं तर तो साधू संतांची हत्या करेल. साधू संतांचं जीवन वाचवण्यासाठी भगवंताने यावेळेस स्वतःच हारायचं ठरवलं. आणि परमात्म्याने विश्वकर्म्याला सांगून समुद्रामध्ये एक सोन्याची नगरी निर्माण करायला सांगितली. आणि जी मथुरेची सर्व प्रजा आहे, योग मायेने सर्वांना त्या नगरीमध्ये नेऊन सोडलं. त्या नगरीचं नाव ठेवलं द्वारिका. आणि त्या मथुरेच्या प्रजेला काहीच ध्यानात नाही की आम्ही मथुरेचे आहोत. त्यांना असं वाटतं की आम्ही पहिल्यापासून द्वारकेचेच रहिवासी आहोत. असं देवानं त्यांच्या बुद्धीमध्ये मायेच्या प्रभावाने विचार निर्माण केले. आणि परमात्मा एकटे थांबले मथुरा नगरीच्या वेशीच्या बाहेर. जरासंध जसा युद्ध करायला आला, देव रणांगणातून पळाले म्हणून त्यांचं नाव पडलं रणछोड. बोलिये रणछोड भगवान की जय. आणि परमात्मा डोंगरामध्ये जाऊन लपून बसले. तेव्हा जरासंधाने त्या डोंगराला आग लावलेली आहे आणि त्याला आनंद वाटला की चल, कृष्ण परमात्मा त्याला देव म्हणतात पण किती भित्रा आहे. त्याला देव म्हणतात पण तो रणांगणातून पळाला आणि डोंगरात लपला, मी त्याला मारलं म्हणून आनंदाने वापस गेलेला आहे जरासंध. इकडे परमात्मा आता द्वारकेचे राजे झालेले आहेत आणि त्यांचं नाव पडलं द्वारकाधीश. बोलिये द्वारकाधीश भगवान की जय. परमात्मा राजा झालेत. आता कमतरता होती राणीची. मग भगवंताची राणी कोण बनली, भगवंताचा विवाह कसा झाला याबद्दल राजा परीक्षित विचारतात.